गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत असे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय गीतेचे विशेष असे घटक प्रतिपादन करत आहेत की ज्या घटकामुळे गीतेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. गीतेचं विशेष सांगण्यासाठी ज्ञानोबारायांनी सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये पहिल्या ओळीचं आपलं चिंतन झालेलं आहे. आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नची हे तुकले साचा सरीशी. दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा ज्ञानोबाराय या गीतेचं विशेष महात्म्य सांगण्यासाठी सुरुवात करत आहे. ज्ञानोबाराय म्हणतात आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत असे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. ग्रंथ म्हटला की त्या ग्रंथाच्या संबंधीने 3 गोष्टी येतात. कोणताही ग्रंथ असो प्रत्येक ग्रंथाचा 3 गोष्टीशी संबंध असतो. पहिला आहे त्या ग्रंथाचा विषय काय आहे. ग्रंथाचा विषय ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे. दुसरा असतो त्या ग्रंथाचा वक्ता कोण आहे, ग्रंथ सांगणारा कोण आहे. आणि तिसरा घटक आहे त्याचा श्रोता, ग्रंथाचा श्रोता कोण आहे. प्रत्येक ग्रंथाच्या संबंधी या 3 गोष्टी असतात. ग्रंथ म्हटला की कोणीतरी त्याचा तरी विषय असतो, कोणीतरी त्याचा वक्ता असतो आणि कोणीतरी त्याचा श्रोता असतो, ऐकणारा असतो. या ठिकाणी ज्ञानोबाराय याच दृष्टीने गीतेचं महात्म्य सांगत आहे. गीता सुद्धा ग्रंथ आहे. मग गीतेचा विषय काय आहे, गीता सांगणारा वक्ता कोण आहे आणि गीतेचा श्रोता कोण आहे या दृष्टीने वर्णन करतात. प्रत्येक ग्रंथाचा विषय भिन्न आहे. त्या त्या विषयानुसार त्या त्या ग्रंथांना नावे दिली जातात, त्याचे विषय भिन्न असतात. स्मृती ग्रंथ आहे. पुरुषकृत जे वाङ्मय असतं त्या वाङ्मयाला स्मृती ग्रंथ म्हणतात. असे स्मृती ग्रंथ आपल्या हिंदू धर्मामध्ये भरपूर आहेत. मनुस्मृती आहे, नारद स्मृती आहे, पराशरांची स्मृती आहे, यम स्मृती आहे, शंख स्मृती आहे, लिखित स्मृती आहे, दक्ष स्मृती आहे, वशिष्ठ स्मृती आहे, व्यास स्मृती आहे. जवळजवळ 60 ग्रंथ आहे. स्मृती ग्रंथ 60. कशासाठी लिहिले, या ग्रंथाचा विषय काय आहे. त्या ग्रंथाचा विषय आहे धर्म. स्मृती ग्रंथाचा विषय काय, धर्म. धर्म कशाला म्हणायचं, धर्माचं आचरण कोणी करायचं, कोणासाठी कोणते धर्म सांगितले, याचं सगळं विश्लेषण ज्या ग्रंथामध्ये आलं त्या ग्रंथाला म्हणायचं स्मृती ग्रंथ. म्हणजे स्मृती ग्रंथाचा विषय असतो धर्म. त्यानंतर आपल्याकडे पुराण ग्रंथ आहे,
व्यासांनी ज्या पुराणाची रचना केली, अष्टादश पुराणस्य कर्ता सत्यवती सुतः असं म्हटलेलं आहे. 18 पुराणाचे कर्ते कोण आहे? सत्यवतीचा मुलगा म्हणजे व्यास. व्यासांनी 18 पुराण लिहिले, महापुराण, आणि 18 उपपुराण लिहिले. त्या सगळ्या पुराणाचा विषय काय आहे? पुराणाचा विषय आहे इतिहास. पुराणामध्ये इतिहास सांगितला. कृतयुगाचा इतिहास असेल, त्रेतायुगाचा इतिहास असेल, द्वापारयुगाचा इतिहास असेल किंवा कलियुगाचा इतिहास असेल, हा सगळा इतिहासाचा भाग म्हणजे पुराण आहे. त्यामध्ये थोडा दुसरा भाग असतो, धर्मही येतो, कर्म आहे, निरूपण आहे कर्माचं, ज्ञानाचं निरूपण आहे, पण मुख्य विषय इतिहास आहे. ज्या कथा कुठंच सापडत नाही त्या कथा पुराणामध्ये सापडतात. शंकराच्या कथा असतील, विष्णूच्या कथा असतील, देवीच्या कथा असतील, सूर्याच्या कथा असतील, गणपतीच्या कथा असतील किंवा संतांच्या ऋषींच्या कथा असतील, हे सगळ्या कथा पुराणामध्ये सापडतात. म्हणजे इतिहास हा पुराणाचा विषय आहे. प्रत्येक पुस्तकाचा आपापला विषय असतो त्या त्या लेखकाच्या मनोगतानुसार. तर मग गीता जी भगवंतांनी लिहिली, गीता जी भगवंतांनी सांगितली, तर गीतेचा नेमका विषय काय आहे? कशासाठी गीता सांगितली? काय विषय आहे गीतेचा? याचं प्रतिपादन करत असताना ज्ञानोबा म्हणतात, आधीची विवेकाची गोठी. पहिल्या तुकड्यामध्ये गीतेचा विषय सांगितला, दुसऱ्या तुकड्यामध्ये गीतेचा वक्ता कोण आहे ते सांगितलं, आणि तिसऱ्या तुकड्यामध्ये गीतेचा श्रोता सांगितला. काय विषय आहे? ज्ञानोबा म्हणतात आधीची विवेकाची गोठी. गीता ही एक गोष्ट आहे. गीता गोष्ट आहे, गोष्ट. बर, कशाची गोष्ट आहे हा प्रश्न येतो. नुसतं गोष्ट म्हटल्यावर चालत नाही. गोष्ट कशाची आहे? गोष्टीचे अनेक प्रकार असतात. काही भूताच्या गोष्टी, काही देवाच्या गोष्टी असतात. स्थानभेदाने पाहिलं तर मृत्यू लोकातल्या गोष्टी, स्वर्ग लोकातल्या गोष्टी, पाताळ लोकातील गोष्टी. स्वरूपदृष्टीने जर पाहिलं तर काही सत्य गोष्टी असतात, काही काल्पनिक गोष्टी असतात. गोष्टीचे अनेक प्रकार करता येतात. तसं ज्ञानोबा म्हणतात ही गीता गोठी म्हणजे गोष्ट आहे. कशाची गोष्ट आहे याचं उत्तर देत असताना आधीची विवेकाची गोठी ही विवेकाची गोष्ट आहे. गीता 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 आपण जी म्हणतो, जी वाचतो, जिचं पारायण करतो, ही गीता म्हणजे काय आहे? ही गोष्ट आहे आणि विवेकाची गोष्ट आहे. म्हणजे गीतेचा विषय विवेक आहे. विवेक सांगणारी ही गोष्ट आहे. ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी सुद्धा विवेक सांगणारी आहे. आपण पहिल्याच दिवशी चिंतन केलं. ज्ञानोबरायाला जर विचारलं की तुम्ही हा ग्रंथ कशासाठी लिहिला, कशासाठी लिहिला? वेद होते, स्मृती ग्रंथ होते, पुराण होते, अजून मोठमोठ्या विद्वान कवींनी आपापले ग्रंथ रचले. एवढे सगळे ग्रंथ असताना मग तुम्ही ज्ञानेश्वरीची रचना का केली? कशासाठी ज्ञानेश्वरी लिहिली? असं जर ज्ञानोबरायांना प्रश्न केला तर ज्ञानोबरायांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात फिटो विवेकाची वाणी. काय उद्देश आहे ज्ञानेश्वरी करण्यामागे? फिटो विवेकाची वाणी. वाणी शब्दाचा अर्थ होतो दुष्काळ. विवेकाचा जो दुष्काळ पडलेला आहे तो दुष्काळ संपून जावा म्हणून मी ज्ञानेश्वरी लिहितो, असं ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानेश्वरीचा विषय सुद्धा विवेकच आहे. गीतेचा विषय सुद्धा विवेकच आहे. गीतेवरच आधारित ज्ञानेश्वरीचं भाष्य असल्यामुळे जो गीतेचा विषय असणार तोच ज्ञानेश्वरीचा विषय असणार, कारण ते त्याच्यावर आधारित आहे. म्हणून ज्ञानोबा सुद्धा म्हणतात फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखो आवडे तो खानी ब्रह्मविद्येची. विवेकाचा दुष्काळ या जगातून नष्ट व्हावा म्हणून मी हा ग्रंथ लिहिलेला आहे. विवेकाचा दुष्काळ म्हणजे काय आहे? खरंच जर पाहिलं तर या जगतामध्ये विवेकाचा दुष्काळच आहे असं आपल्याही लक्षात येतं. कोणाच्या ठिकाणी विवेकाचा दुष्काळ आहे? सगळ्याच्याच ठिकाणी विवेकाचा दुष्काळ आहे. एक संत महात्मे जर सोडले, सत्पुरुष जर सोडले, साधक मंडळी जर सोडले, तर बाकी सर्वांच्या ठिकाणी विवेकाचा दुष्काळ पाहायला मिळतो. कसा विवेकाचा दुष्काळ आहे?
हे विवेक म्हणजे नेमकं काय आहे? विवेकाचा अधिकार केवळ मनुष्य देहाला आहे. इतर देहामध्ये या विवेकाचा अधिकार देवाने दिलाच नाही. भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. मनुष्य देहामध्ये भगवान सांगतात, मी असं ज्ञान घातलेलं आहे की त्या ज्ञानाने मनुष्य मुक्त होऊ शकतो, मोक्षापर्यंत जाऊ शकतो. असं ज्ञान फक्त आणि फक्त मनुष्य देहामध्ये दिलं, इतर देहामध्ये दिलेलं नाही. कुत्र्याला कीर्तन ऐकता येतं का? नाही, काही संबंधच नाही. गाढवाला भजन करता येतं का? नाही, काहीच संबंध नाही. कारण त्यांच्या ठिकाणी ते ज्ञानच दिलेलं नाही. तो विवेक केवळ आणि केवळ नरदेहाला दिलेला आहे. नरदेह हा विवेकाचा सागरच आहे. नरदेहामध्ये असा भगवंताने विवेक दिला, त्या विवेकाचा उपयोग करून मनुष्य मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो, सर्व दुःखाचा नाश करून घेऊ शकतो. पण नरदेहामध्ये विवेक दिला याचा अर्थ सगळेच या विवेकाचा उपयोग करतात असं थोडी. विवेकाचा उपयोग सगळे करत नाही, दिलेला सगळ्याला आहे, पण काही लोकांनी त्या विवेकाला झोपी घातलेला आहे. काहींच्या ठिकाणचा विवेक जागा आहे, काहींच्या ठिकाणचा विवेक झोपलेला आहे. कसं ओळखायचं कोणाचा विवेक जागा आहे, कोणाचा विवेक झोपलेला आहे? कसं ओळखायचं? कार्यावरून वस्तूची सिद्धी होत असते. काही काही वस्तू अशा असतात ज्या स्वरूपाने दिसत नाही, पण त्यांचं कार्य मात्र दिसतं. कार्य दिसतं. हे वायर आहे, वायरामध्ये लाईट आहे की नाही? आहे. दिसते का? नाही. वायरामधली लाईट दिसत नाही, तरी पण आपण म्हणतो लाईट आहे. कशावरून? कशावरून आहे? लाईट चालू आहे, फॅन फिरतो, याच्यावरून आपण अनुमान लावला की वायरमध्ये लाईट आहे. ती लाईट दिसत नाही, पण कार्यावरून तिचा अनुमान लावला. तसं कोणत्या मनुष्याच्या ठिकाणी विवेक आहे, कोणत्या मनुष्याच्या ठिकाणी विवेक नाही, हे सुद्धा दिसत नाही. डोळ्याने दिसतं का? नाही दिसत. असा काही नियम नाही की काळा मनुष्य असला म्हणजे तो अविवेकी आहे, गोरा मनुष्य असला म्हणजे तो विवेकी आहे, असा नियम आहे का? तसंही काही नाही. कसं ओळखायचं? हे सुद्धा कार्यावरूनच ओळखावं लागतं. विवेकाचं कार्य काय आहे? काय करतो विवेक? मनुष्याच्या ठिकाणी विवेक जागा झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल होतात? ज्ञानोबारांनी त्याचं भरपूर विवेचन केलेलं आहे. ज्या मनुष्याच्या ठिकाणी विवेक जागा होतो त्या मनुष्याच्या ठिकाणी पहिली गोष्ट त्याला समाधान प्राप्त होतं. पहिला चमत्कार घडतो. विवेक जागा झाला की तो मनुष्य समाधानी होतो. तुकोबाराय पुढे जाऊन बोलतात, विचारा वाचून न पविजे समाधान. विवेकाशिवाय तुम्हाला समाधान मिळू शकत नाही. ज्याला समाधान पाहिजे त्याला विवेक प्राप्त करावं लागेल. विवेक प्राप्त झाल्यानंतर पहिली गोष्ट घडते, त्या मनुष्याच्या ठिकाणी समाधान प्राप्त होतं. त्याच्या ठिकाणचं जे दुःख आहे त्या दुःखाचा भोग त्याला घडत नाही विवेक झाल्यानंतर. फार मोठा चमत्कार आहे विवेकाचा. म्हणून नरदेहामध्ये हे सामर्थ्य आहे, विवेक असतो. पण ज्ञानोबाराय म्हणतात, या विवेकाचा सध्या तरी जगतामध्ये दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळ. आणि ज्ञानोबारायच्या वेळेसच नाही, ज्ञानेश्वरी विवेकाचा दुष्काळ फेडण्यासाठी ज्ञानोबारांनी निर्माण केली. ती ज्ञानेश्वरी निर्माण होऊन आज 700-750 वर्ष झाली, तरीसुद्धा अजून या विवेकाचा दुष्काळ संपलेला नाही. सगळ्या माणसाच्या ठिकाणी अजून जसाच्या तसा विवेक झोपलेला आहे. दुष्काळ तसाच आहे. काहींचा दुष्काळ झाला निवृत्त, ब्रह्मस्वरूप झाले, पण सगळ्याचा दुष्काळ अजून गेलेला नाही. विवेकाचा दुष्काळ प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. तो सामान्य माणसाच्या ठिकाणीच आहे असं काही नाही, सांसारिक माणसाच्या ठिकाणीच आहे असं काही नाही. विवेकाचा दुष्काळ पारमार्थिकाच्या ठिकाणी सुद्धा आहे. कसा आहे विवेकाचा दुष्काळ? विवेक म्हणजे नेमकं काय आहे? संस्कृतमध्ये एक धातू आहे विविनक्ती. त्या धातूपासून शब्द निर्माण झाला विवेक. आणि त्या धातूचा असा अर्थ होतो वेगवेगळं ज्ञान होणं, त्याला म्हणायचं विवेक. विवेक म्हणजे काय?
वेगवेगळं ज्ञान होणं, भेसळयुक्त ज्ञान न होणं, त्याला म्हणायचं विवेक. आपल्याला कसं ज्ञान असतं? आपलं ज्ञान हे संकरित आहे. शुद्ध ज्ञान आपल्याला नसतं, संकरित ज्ञान असतं. सत्य काय आहे, असत्य काय आहे, याचं ज्ञान आपल्याला नसतं. सत्याला असत्य म्हणतो, असत्याला आपण सत्य म्हणतो. आपल्यासाठी कार्य काय आहे, अकार्य काय आहे, याचं ज्ञान नसतं. काय करावं, काय करू नये, याचंही ज्ञान नसतं. हाच विवेकाचा दुष्काळ आहे. ज्ञानोबा म्हणतात, आधीची विवेकाची गोठी. ही गीता म्हणजे विवेकाची गोष्ट आहे. या विवेकाचा जगतामध्ये सर्व दुष्काळ पडलेला आहे. ज्याच्या ठिकाणी विवेक नाही, ज्याच्या ठिकाणी विचार नाही, तो मनुष्यच नाही. संतांच्या दृष्टीमध्ये तो मनुष्यच नाही. त्याला 2 पाय असतील, 2 हात असतील, 2 डोळे, माणसासारखा दिसत असेल, पण तो मनुष्य नाही. विचार नाही नर, खरं तो तैसा, वाहे ज्ञान पाठी भार लगड जैसा. कठीण शब्दात संतांनी निर्भत्सना केलेली आहे. ज्याच्या ठिकाणी विवेक नाही, ज्याच्या ठिकाणी विचार नाही, तुकोबर आहे तरी त्याला मनुष्य म्हणायला तयार नाही. तो गाढव आहे म्हणतात. गाढव. गाढव काय आहे? विचार नाही म्हणून गाढव आहे. गाढवाला गाढव का म्हणतात? कधी पडला का प्रश्न? गाढव 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 आपण म्हणतो. गाढवाला गाढव का म्हणतात? गाढव विचार करत नाही म्हणून त्याला गाढव म्हणतात. कसा विचार करत नाही? गाढव कोणाकडं असतं? कुंभाराकडं. कोणाकडं असतं? कुंभाराकडं. कुंभार त्या गाढवाचा उपयोग करून घेतो. त्याच्यावर माती टाकून आणतो, ओझं वाहतो त्याच्याकडून. गाढवाकडून कुंभार ओझं वाहून घेतो, दिवसभर काम करतो. ते गाढव थकून जातं आणि थकल्यानंतर त्याचा मालक त्याला खायला काहीच टाकीत नाही. संध्याकाळी त्या गाढवाला सोडून द्यायचं. ते गाढव मग दुसऱ्याच्या उखंड्यात जातं खायला. हा विचार गाढव करत नाही. आपण काम कोणाचं करतो आणि खातो कोणाचं. गाढव हा विचार करतच नाही. कोणाचं काम करतो आपण आणि कोणाचं खातो. तसं माणसात सुद्धा आहे. बरेच माणसं असे आहे, एकाचं काम करतात आणि दुसऱ्याचं खातात. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे अविचारी आहे. दुसऱ्या दृष्टीने जर पाहिलं तर काम तर भरपूर करतं गाढव, पण फळाचं विचार करत नाही. आपल्याला फल काय मिळतंय, आपण जे करतो त्याच्यामधून आपल्या पदरात काय पडतंय, याचा विचार करत नाही ते. म्हणून त्याचं नाव गाढव आहे. तसंच तुकोबाराय, ज्याच्या ठिकाणी विचार नाही त्या माणसाला गाढव म्हणतात. विचार नसलेला माणूस गाढव आहे. विचार नाही नर, खरं तो तैसा, वाहे ज्ञान पाठी भार लगड जैसा. तुका म्हणे जाण, नर गाढवा हुनी हीन. ज्याच्या ठिकाणी विवेक नाही तो गाढवापेक्षा हीन आहे. गाढव त्याच्यापेक्षा चांगलं. कारण एरवी त्याला मनुष्य देह दिलेलाच नाही देवाने, त्याचा तो दोषच नाही. पण मनुष्याला नरदेह दिला, त्या नरदेहामध्ये विवेक घातला, ज्ञान दिलं. कशासाठी नरदेह दिला ते सांगितलं. एवढं करून सुद्धा मनुष्याने त्या नरदेहाचा उपयोग त्या त्या गोष्टीसाठी केला नाही. तुकोबाराय खेद व्यक्त करतात, येथे म्या येऊनी केले काय, नाही तुझे पाय आठविले. देवा, या नरदेहामध्ये येऊन मी काय केलंय? जे करायला पाहिजे ते केलंच नाही. विवेकाचा उपयोग केलाच नाही. काय करावं, काय करू नये, याचा कधी विचारच केला नाही. जे मनाला वाटेल ते केलं. मनाला वाटलं हे खायचं, करून खाल्लं. मनाला वाटलं तिकडं जायचं, गेला. मनाला वाटलं टी व्ही पाहायची, पाहिली. मनाला वाटलं मोबाईल पाहायचा, पाहिला. मनाला वाटलं बाजारला जायचं, गेला बाजारला. सगळं मनाच्या मागे. विवेकाचा काही उपयोगच केला नाही. मग तुकोबाराय म्हणतात, विवेकाचा नरदेहामध्ये येऊन जर उपयोग केला नसेल तर त्याला मनुष्य म्हणू नये. तो गाढव आहे, गाढव. कारे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. खर म्हणजे गाढव.
संसाराचा गाढव आहे, संसाराचा. त्याच्या ठिकाणी विवेक नाही. विवेक नसलेल्या मनुष्याची निर्भत्सना केलेली आहे संतांनी, फार कठोर शब्दात बोललेले आहे. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाशी. ज्याचं नुसतं वय वाढलेलं आहे पण त्याच्या ठिकाणी अजून विचारच आलेला नाही, विवेकच आलेला नाही, तर नुसतं वय वाढल्यामुळे तो मोठा झाला नाही. समान तो देही बालकाशी. त्याचं नुसतं शरीरच वाढलेलं आहे, अजून तो बालक आहे, बालक. अविवेकी आहे. अविवेकी शब्दाचाच अर्थ होतो मूर्ख. म्हणून एका सुभाषितकारांनी लिहिलं आहे, मूर्खस्य गात्रानि वर्धन्ते किंतु तस्य ज्ञानम न वर्धते. मूर्ख माणसाचे नुसते हातपायच वाढत असतात, त्याची बुद्धी वाढत नाही. आणि हाच विवेकाचा दुष्काळ आहे. तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, या जगामध्ये सगळीकडे विवेकाचा दुष्काळ पडलेला आहे. सगळे मनुष्य विवेकाला विसरून गेलेले आहे. नुसते संसारी विसरून गेले याच्यामध्ये नवल नाही, पारमार्थिक लोकांच्या ठिकाणी सुद्धा विवेक राहिला नाही. कसा विवेक राहिला नाही? पारमार्थिकाच्या ठिकाणी विवेक नाही. सकाळीच बाबांनी प्रवचनामध्ये विषय घेतला होता, प्रवचनामध्ये विषय झाला, देवाची सेवा करावी असा शास्त्राचा दंडक आहे. संत सांगतात देवाची सेवा करावी, देवाची सेवा करावी. त्या सेवेचे विविध प्रकार सांगितले. कशी सेवा करावी देवाची, सेवेचे प्रकार आहे. त्यामध्ये संतांनी जो भक्तिमार्ग काढून दिला आपल्याला, तो भक्तिमार्ग ही सुद्धा देवाची सेवा आहे. भगवंताचं नामस्मरण करणं ही देवाची सेवा आहे. ग्रंथाचं पारायण करणं ही सुद्धा देवाची सेवा आहे. कीर्तन करणं ही सुद्धा देवाची सेवा आहे. कथा करणं ही सुद्धा देवाची सेवा आहे. काकडा म्हणणं ही सुद्धा देवाची सेवा. चंद्रभागेचं स्नान, देवाचं दर्शन, प्रदक्षिणा, या सगळ्या गोष्टी करणं याला म्हणायचं सेवा. ही सेवा. आणि सेवेची व्याख्या करत असताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सेवा, तुका म्हणे दान, सेवा घेतल्या वाचून. सेवा कशाला म्हणायचं, सेवा कशाला म्हणायचं आणि दान कशाला म्हणायचं, याचा फरक आपल्याला कळाला पाहिजे. याच्यातला फरक कळाला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे दान, सेवा घेतल्या वाचून. सेवा घेतल्याशिवाय जे दिलं जातं त्याला म्हणायचं दान. दान कशाला म्हणायचं? सेवा घेतल्याशिवाय जे दिल्या जातं त्याला म्हणायचं दान. आणि सेवा घेऊन जे दिल्या जातं त्याला म्हणायचं मोबदला. तो काय झाला? मोबदला झाला. अविवेक कसा आहे परमार्थिकाच्या ठिकाणी? तुकोबाराय सांगतात, परमार्थिक लोक काय करतात? भगवंताची सेवा करतात आणि भगवंताची सेवा केल्यानंतर त्याचा मोबदला घेतात. हाच अविवेक आहे. सगळ्यात अगोदर हाच अविवेक आहे. सेवेचा मोबदला घेणं हे अविवेकाचं लक्षण आहे. हा दुष्काळ पडलेला आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, हा दुष्काळ या जगतातून निवृत्त व्हावा म्हणून मी हा ग्रंथ केलेला आहे. तैशी वैराग्याची शिव न देखती, विवेकाची भाषणे नती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराती. ज्यांना वैराग्य म्हणजे काय आहे कळत नाही, विवेक म्हणजे काय आहे कळत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात ते मूर्ख आहे. आणि ईश्वराला कधी प्राप्त होणार आहे? असे लोक नाही प्राप्त होऊ शकत. आणि ज्या मनुष्याच्या ठिकाणी विवेक आहे त्या मनुष्याचं संतांनी कौतुक केलेलं आहे. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणं हे विवेकाचं लक्षण आहे. ज्याच्या ठिकाणी तो विवेक आहे, तुकोबाराय त्याच्या आई वडिलाला धन्यता देतात, त्यालाही धन्यता देतात, त्याच्या कुळाला धन्यता देतात, त्याच्या संबंधी जेवढ्या काही वस्तू आहे त्या सर्व धन्य आहे. कारण तो विवेकी मनुष्य आहे, त्याच्या ठिकाणी विवेक आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, आधीची विवेकाची गोठी ही गीता म्हणजे विवेकाची गोष्ट आहे. या गीतेमध्ये विवेक सांगितलेला आहे, सगळीकडे विवेक सांगितलेला. कसा आहे विवेक गीतेमध्ये? गीता ज्या ठिकाणी निर्माण झाली ते ठिकाण म्हणजे महाभारत आहे. महाभारतामध्ये 18 पर्व सांगितले. त्यामधला जो भीष्म पर्व आहे त्या भीष्म पर्वामध्ये गीता लिहिली. आता महाभारत हेच मुळात विवेकाची खाण आहे. महाभारताचा विषय सुद्धा विवेकच आहे.
ज्ञानोबारांनी सुरुवातीलाच पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं, आता अवधारा कथा गहन जे सकळ कथा जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. विवेक तरुचे अभिनव उद्यान. महाभारत म्हणजे काय आहे? विवेकरूपी झाडाचं उद्यान आहे. महाभारतामध्ये विवेकाचे झाड आहे, म्हणजे विवेकाचा विषय आहे सगळा. गीता ही त्यातलीच असल्यामुळे साहजिकच आहे गीतेचा विषय सुद्धा विवेकच आहे. बरं, मग विवेक म्हणजे काय आहे? आपण अगोदरच पाहिलं. विवेक शब्दाचा अर्थ होतो भेदज्ञान. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं ज्ञान होणं याला म्हणायचं विवेक. सत्य काय आहे, असत्य काय आहे याचं ज्ञान होणं, धर्म काय आहे, अधर्म काय आहे याचं ज्ञान होणं, त्यानंतर आपलं कार्य काय आहे, अकार्य काय आहे याचं ज्ञान होणं, मनुष्याला हिताचं काय आहे, अहिताचं काय आहे याचं ज्ञान होणं, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे याचं ज्ञान होणं, याचंच नाव आहे विवेक. हा विवेक गीतामध्ये सांगितलेला आहे, गीतेत सांगितलेला आहे. विवेकी जे मनुष्य असतात, ज्ञानोबा म्हणतात, देखे विवेकी जे होती ते दोहितेही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. विवेकी मनुष्याचं लक्षण ज्ञानोबा सांगतात. कसे असतात विवेकी माणसं? तर विवेकी माणसं दोहितेही न शोचिती, उत्पन्न झालेल्या गोष्टीचाही शोक करत नाही आणि नष्ट झालेल्या गोष्टीचा सुद्धा शोक करत नाही. विवेकी मनुष्य. याच्या उलट जे अविवेकी माणसं असतात, जे मूर्ख माणसं असतात, ते मूर्ख माणसं शोक करतात. कोणी मेला पाहुणा, कोणाचा भाऊ वारला, कोणाची बहीण वारली, दुसरा नातेवाईक वारला, कोणीही असो, मनुष्य मेल्यानंतर शोक करतो. तर जो मनुष्य मेल्यानंतर शोक करतो, संताच्या भाषेमध्ये तो अविवेकी आहे. आणि विवेकी मनुष्य कधीच शोक करत नाही. गतासुंश नानुशोचन्ति पंडिताः. पंडित लोक शोक करत नसतात. त्यांच्या ठिकाणचा विवेक जागा असतो. त्यांना त्या विवेकाने दाखवून दिलेलं असतं की मरणारा वेगळा आहे आणि न मरणारा वेगळा आहे. आपलं ज्ञान हे भेसळयुक्त ज्ञान आहे. अगोदरच आपण पाहिलं, आपलं ज्ञान भेसळयुक्त आहे. आपल्याला वेगवेगळं ज्ञान असण्याची शक्यताच नाही आपल्या ठिकाणी. आपण शरीराकडे पाहत असताना सुद्धा शरीराचं वेगवेगळं ज्ञान नाही. आत्मा वेगळा आहे, त्या आत्म्यापेक्षा आपलं शरीर वेगळं आहे असं ज्ञान आपल्या ठिकाणी नाही. आपण शरीरालाच आत्मा मानतो, आत्म्यालाच शरीर मानतो. हे ज्याच्या ठिकाणी असतं त्याला म्हणतात अविवेकी. एरते दुर्मदी जे बहुधा असे विकरती. असे जे मनुष्य आहे तेथ निरंतर रमती अविवेकी. अविवेकी मनुष्य त्या विषयामध्ये रममाण होत असतात. ज्ञानोबा म्हणतात, रांधवनी रससोयनिकी करून या मोलेविकी, तैसा अविवेकी भोगासाठी धाडिती धर्म. अविवेकी मनुष्य पाप पुण्याचा विचार करत नाही. पुण्य कसं असतं, पाप कसं असतं, काय केल्याने पुण्य होणार आहे, काय केल्याने पाप होणार आहे याचा विचार करत नाही. नष्ट करून टाकतात पुण्यसुद्धा. अविवेकी असतात. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, या जगामध्ये विवेकाचा दुष्काळ आहे. त्या विवेकाचा दुष्काळ दूर होण्यासाठी मी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे. आणि गीता हा जो ग्रंथ आहे तो सुद्धा विवेकावरच भाष्य करणारा ग्रंथ आहे. विवेक स्पष्ट सांगणारा ग्रंथ आहे. बरं, हा विवेक कशाने निर्माण होतो याचाही विचार आपल्या शास्त्रामध्ये केलेला आहे. विचार कशाने निर्माण होतो, काय केल्यानंतर आपल्या ठिकाणी विवेक जागा होईल. प्रत्येक मनुष्याला इच्छा असते, मी हुशार असावं, मी ज्ञानी असावं, माझ्या ठिकाणी विवेक असावा, मी मूर्ख नसावं. प्रत्येकाच्या ठिकाणी इच्छा असते. पण नुसतं इच्छा असून उपयोग नाही ना. तो विवेक निर्माण होण्यासाठी काहीतरी करावं लागेल. कशाने विवेक निर्माण होतो? संत सांगतात, हा विवेक निर्माण होण्यासाठी मनुष्याला संताच्या संगतीत जावं लागतं. संताच्या संगतीत गेल्याशिवाय विवेक मिळत नाही. सांसारिक लोकांच्या संगतीत विवेक असतो का? नाही. तिथं पूर्ण अविवेक भरलेला आहे. तुम्ही ज्याच्या संगतीमध्ये आहात त्याच्या संगतीतला ते विचार तुम्हाला प्राप्त होतात. म्हणून सांसारिक मनुष्याच्या संगतीत गेले तुम्हाला तेच मिळणार. एका सुंदर अभंगात तुकोबराय सांगतात, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. चोरापाशी जर तुम्ही बसले, थोडा वेळ जरी चोराची संगत घडली तर कुठं एखादी चिंधी जरी पडलेली असली तरी तिच्याकडं मन पळतं, ते घ्यावं वाटतं उचलून. चोराच्या संगतीचा परिणाम आहे. व्यभिचारापाशी बैसता क्षणभरी, देखताची नारी मन धावे.
संगतीचा परिणाम आहे. म्हणून सांसारिक लोकांच्या संगतीमध्ये विवेक मिळू शकत नाही, तिथं अविवेकाची खाण आहे. ज्याला विवेक प्राप्त करायचा आहे त्याला संताची संगती करावी लागते, तोच एक मार्ग आहे. संताच्या संगतीशिवाय विवेक, कारण संताच्या ठिकाणीच विवेक आहे ना. संत तेथे विवेका असणे की जी, संताच्या ठिकाणी विवेक आहे. म्हणून तुम्ही संताच्या ठिकाणी ते विवेकासाठी जा असं संतांनी सांगितलेलं. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानोबाराय हे विवेकाचे सागर आहे. नाथ महाराज असतील, तुकोबाराय असतील, सर्व संत मंडळी विवेकाचे सागर आहे. त्यांच्या संगतीत मनुष्य गेला की त्याला विवेक प्राप्त होतो. नाटाच्या अभंगात म्हणलेला आहे, बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. माझ्या अंतःकरणामध्ये असा निश्चय झाला की आपुले कोणीच नव्हती. कोणाच्या संगतीत कळतं हे? संताच्या संगतीत. संसारिक लोकांच्या संगतीत हे कळतच नाही, आपुले कोणीच नव्हती. ते सगळे सांगतात आपले सगळेच असती, आई आपलेच असती, बाप आपलेच असती, भाऊ आपलेच असती. लेकरू नुसतं जन्माला आलं, थोडंफार 2-4 शब्द बोलायला लागलं की ते लेकराला शिकवतात, ही कोण आहे? आई, हे वडील, हे भाऊ, हे मामा, हे अमके तमके. हे सांसारिक लोकांच्या संगतीचा परिणाम आहे. तिथं विवेक कळत नाही, ते अविवेक सांगतात. आणि संताच्या संगतीमध्ये गेले की संत सांगतात आपुले कोणीच नव्हती. कोणीच नाही, आपलं कोणीच नाही. कोणीच नाही म्हणजे आई नाही आपली, बापही आपला नाही, भाऊ आपला नाही, बहीण आपली नाही, घरदार आपलं नाही, बायको आपली नाही, शेतीसुद्धा आपली नाही, देहसुद्धा आपला नाही. इथपर्यंत संत आपल्याला नेतात. शरीरसुद्धा आपलं नाही. कोणाचं आहे? कधी म्हणतात काळाचा आहे. म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता, ऐशे वाद पंडुसुता क्षेत्रा लागी. कधी संत सांगतात याच्यावर काळाची सत्ता आहे. कधी म्हणतात पंचमहाभूताचा आहे. शेखी लागे ज्याचा त्याशी देणे, हा पंचमहाभूताचा निर्माण झाला म्हणून पंचमहाभूताचा आहे. पण तुझा नाही. पंचमहाभूताचा असेल नाहीतर काळाचा असेल ते त्यांचं पाहून घेतील, पण आपला नाही एवढं निश्चित आहे. संताच्या संगतीत हा विवेक प्राप्त होतो. आपुले कोणीच नव्हती, देह आपला नाही, देह वेगळा आहे, आपण वेगळे आहोत. यालाच तर विवेक म्हणतात. विवेक म्हणजे दुसरं काय आहे? देह वेगळा आणि मी वेगळा. गीतेमध्ये हा विवेक प्रतिपादन केलेला आहे. भगवान सांगतात देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. देहांतर प्राप्ती प्रत्येक मनुष्याला करावीच लागते. एक ना एक दिवस दुसऱ्या देहामध्ये जावंच लागतं. त्या ठिकाणी मनुष्य शोक करतो. भगवंताने विवेक कसा सांगितलेला आहे हे लक्षात घ्या. गीतेमध्ये ज्ञानोबा तर म्हणतात गीता काय आहे? विवेकाची गोष्ट आहे. पण गीतेमध्ये विवेक कसा सांगितला? भगवान सांगतात देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा. मनुष्य देहामध्ये असताना मनुष्याला या अवस्थेमधून जावं लागतं. एकदा मनुष्य बालक झाला म्हणजे तो बालकच राहतो का? त्याला कधीतरी बालक अवस्थेतून तरुण अवस्थेत जावं लागतं. तरुण अवस्थेतून कधीतरी म्हातारपणामध्ये त्याला जावं लागतं. आणि म्हातारपण संपल्यानंतर मेल्यानंतर तसंच त्याला दुसऱ्या देहामध्ये जावं लागतं. भगवान सांगतात बालक जो लहान मुलगा आहे, तो लहान मुलगा तरुण झाला, त्याला काही शोक वाटतो का? काहीच वाटत नाही. तरुण माणसं म्हातारे होतात, त्यांना शोक वाटतो का? त्यांनाही शोक वाटत नाही. मग म्हातारे माणसं दुसऱ्या जन्मामध्ये जायच्या वेळेला शोक का करतात? देहाची अवस्थाच बदललेली आहे. हा आहे विवेक. आणि हा विवेक संताच्या संगतीमध्ये जागृत होत असतो. काही गोष्टी अशाही आहेत की त्या गोष्टी विवेकालाच नष्ट करून टाकतात. त्या गोष्टीचा संबंध झाला की मनुष्याचा विवेक नष्ट होतो. त्यामध्ये आहे विकार. विकार निर्माण झाले की मनुष्याचा विवेक नष्ट होतो. विकार कोणते आहेत? काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकार, मद, मत्सर, द्वेष, ईर्ष्या,
आसुरी संपत्तीचे जेवढे काही गुण आहे, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. आसुरी संपत्तीचे जेवढे काही घटक आहे ते सगळे घटक त्याला म्हणायचं विकार. विकार उत्पन्न झाले की मनुष्याचा विवेक नष्ट होऊन जातो. आणि ज्यावेळेस विवेक असतो त्यावेळेस मनुष्याच्या ठिकाणी विकार नसतात. काम निर्माण झाला तरीही विवेक नष्ट होतो. नारदाची कथा आपल्याला माहीत आहे. नारदाला बायकोची इच्छा झाली, आपण लग्न केलं पाहिजे. किती दिवस असं राहायचं, किती दिवस आपल्या हातानेच कपडे धुवायचे. नारदाला इच्छा झाली लग्न करण्याची. नारदाला लग्न करण्याची इच्छा झाल्यानंतर भगवंताला सांगितलं. भगवंताने सांगितलं, ठीक आहे नारदा, ठीक आहे नारदा, काहीच अडचण नाही, आम्ही तुम्हाला मुलगी शोधायला जातो. नारदाने सांगितलं, तुम्ही कशाला मुलगी शोधता, आम्हाला आता या वयात कोण मुलगी देणार आहे, आमची अवस्था अशी, घर नाही, जमीन नाही, काही नाही. मग काय करायचं, देवा तुम्हालाच किती पत्नी आहे, 16,108. 16,108 पत्नी आहे देवाला. एखादी जर आम्हाला दिली तर काय अडचण आहे. कोण म्हणतं, नारद म्हणतो. कोणाला, देवाला. देवाचा नारद कोण आहे, भक्त आहे. नारदाचे देव कोण आहे, देव आहे. देवाने सांगितलं, ठीक आहे नारदा, तुम्हाला जी पाहिजे ती घेऊन जा, पण ज्या पत्नीच्या जवळ मी नसेल ती पत्नी तुम्ही घेऊन जा. तो पुढचा भाग नारदाची फजिती झाली, तो भाग वेगळा. मला सांगायचं एवढं की नारदाच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला आणि नारदाला एवढाही विवेक राहिला नाही की आपण पत्नी कोणाला मागतोय, देवाकडे मागतो. आता देव जर नारदाचे आराध्य आहे, नारदाचे आईबाप आहे, तर मग रुक्मिणी माता असेल, इतर देवाचे पत्नी असेल, ही नारदाची कोण झाली, आई झाली ना. कोणाची अपेक्षा केली नारदानी, मग आईची अपेक्षा केली देवाकडं. कशामुळे केली, अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. काम निर्माण झाला, मनुष्याच्या ठिकाणचा विवेक नष्ट होऊन जातो, त्याला समजत नाही. संसारिक मनुष्याच्या ठिकाणी तसंच असतं. एकदा धनाची जरी इच्छा निर्माण झाली, ते धन मिळवण्यासाठी काय करावं, काय करू नये हे सुद्धा कळत नाही. तुकोबरा सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी. धन जोडायचं, त्याच्यासाठी व्यवहार उत्तम करा, चांगल्या व्यवहाराने धन कमवा. धन कमावण्यासाठी कोणतंही साधन वापरू नका. पण एकदा धनाची अपेक्षा, काम निर्माण झाला, तो विवेक पुसून जातो. असंच प्रत्येक विकाराचं तसंच आहे. क्रोध निर्माण झाला तरी सुद्धा विवेक नष्ट होऊन जातो. त्याच्यावरच कथा. नारदालाच परत एकदा ते मोहिनीची इच्छा झाली होती. नगर निर्माण केलं होतं भगवंतानी. त्या नगरामध्ये नारद गेले, तिथं त्या मुलीचं स्वयंवर, आणि त्या स्वयंवरामध्ये नारद गेले. नारदाने त्या मुलीचा हात पाहिला आणि त्या मुलीच्या हाताच्या रेषा अशा सांगत होत्या की हिचा जो पती होईल तो पती ब्रह्मांडाचा मालक, तिन्ही लोकाचा मालक होईल. असं त्या मुलीच्या हातावरच्या रेषा. नारदाला इच्छा निर्माण झाली लग्न करायची. नारदाला वाटलं पत्नीही मिळेल आणि त्रैलोक्याचं राज्यसुद्धा आपल्याला मिळेल. झालं, मग तिचं स्वयंवर ठरलेलं होतं. मग कन्या कोणाला पसंत करते, ज्याचं रूप चांगलं आहे. भगवंताकडे गेलेलं आहे, भगवंताला सांगितलं तुमचं चांगलं रूप मला द्या. भगवंताने विचारलं कशाला, खाली कन्येचं एका स्वयंवर आहे, तिच्या हातावरच्या रेषा अशा सांगतात, हिच्यासोबत जो लग्न करेल तो सगळ्या ब्रह्मांडाचा मालक होईल, सगळ्या ब्रह्मांडाचा मालक. ठीक आहे म्हटले, ऐन वेळेला तुम्हाला ते रूप देऊ. पण भगवंताला वाटलं आता नारदाचे वाईट विकार निर्माण झाले आहे, नारदाची फजिती केली पाहिजे. त्या नारदाला वानराचं रूप दिलं. त्या स्वयंवरामध्ये सगळं फजिती झाली नारदाची. फजिती झाल्यानंतर भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. 4 हात आहे, शंख चक्र, आणि त्या कन्येने भगवंताच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि दोघं निघून जायला लागले. नारदाने हे सगळं दृश्य पाहिलं. नारद मनातली मनात म्हणाले, मला चांगलं रूप तर दिलंच नाही देवाने, माझी तर सगळी फजिती केली आणि फजिती करून माझ्यासमोरच प्रगट झाला, या मुलीसोबत लग्न केलं आणि निघूनही गेला. नारदाला अत्यंत क्रोध आला. क्रोध आल्यानंतर त्या क्रोधाच्या आयुष्यामध्ये देवालाच शाप देऊन टाकला. देवा,
जसं तू माझी फजिती या ठिकाणी केलेली आहे, पत्नीच्या वियोगाचं दुःख मला दिलेलं आहे, तसंच तुला पुढच्या अवतारामध्ये पत्नीचा वियोग भोगावा लागेल. शाप देऊन टाकला नारदाने. दोन्ही विकाराचं दिग्दर्शन या ठिकाणी होतं. अगोदर काम निर्माण झाला, तर काम विकार निर्माण झाल्यानंतर नारदाला एवढा विवेक राहिला नाही. हिचा जो पती होणार आहे तो जगाचा मालक होणार आहे. मग आता जो जगाचा मालक आहे त्याला राजीनामा द्यावा लागेल. आणि आता जगाचा मालक आपला देव आहे, म्हणजे आपला देवाला तिथून काढायचं आणि आपण जगाचं मालक व्हायचं. एवढं सुद्धा नारदाला कळालं नाही. विवेक नष्ट झाला. कशामुळं झालं? विकार निर्माण झाल्यामुळे. त्यानंतर क्रोध निर्माण झाला. ज्याची आपण पूजा करतो, जो आपला देव आहे, त्यालाच शाप देऊन टाकला क्रोधाच्या आयुष्यामध्ये. विवेक नष्ट झाला, कारण नारदाच्या ठिकाणी विकार निर्माण झाले. हे 2 विकाराचं आपण उदाहरण पाहिलं. बाकीचे विकारसुद्धा असेच आहे. दंभ असेल, दर्प असेल. म्हणजे विकार निर्माण झाल्यानंतर मनुष्याच्या ठिकाणचा सगळ्याचा सगळा विवेक नष्ट होतो आणि जे काम करू नये ते काम मनुष्य करायला लागतो. ज्ञानोबा म्हणतात आधीची विवेकाची गोठी. हा विवेक काय आहे, तो विवेक कसा सांगितलेला आहे, त्यानंतर विवेक कोणाच्या संगतीमध्ये निर्माण होतो, विवेक कोणाच्या संगतीने नष्ट होतो, कोणत्या विकारामुळे विवेक नष्ट होतो, याचं आपण थोडंसं चिंतन आज केलेलं आहे. राहिलेलं चिंतन उद्या करू आपण. आजची आपली वेळ संपलेली आहे. आता लगेच 5 ते 6:30 या वेळेमध्ये लाडवाणी धर्मशाळेमध्ये गुरुवर्य बाबांचं कीर्तन आहे. सर्वांनी कीर्तनाला जाण्याचा प्रयत्न करावा. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.